नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामकृष्ण हरी. आम्ही वारीवरून आलो आणि वारीला किती आनंद घेतला आहे वारीमध्ये हे तुम्ही बघितलंच असेल आमच्या व्हिडिओमधून. पण मित्रांनो, माझा जरा आवाज बसला आहे. आम्ही गवळणी भजनं जरी पुढं म्हणता येत नव्हते तरी पण पाठीमागं गवळणी भजनं म्हणत म्हणत गेलो होतो. त्याच्यामुळं थोडासा माझा घसा बसला आहे आणि म्हणून मी 2-3 दिवस बोलून व्हिडिओज टाकले नव्हते. पण म्हटलं चला आज टाकूया व्हिडिओ. आम्ही परवा दिवशी म्हणजे 3 दिवस झाले आम्ही वारीवरून आलेलो. 3 दिवस आल्याच्या नंतर घरातलं इतकं काम होतं ना. आम्ही तिकडून आणलेले आमचे कपडे, घरातले कपडे, आमची नेलेली बेडशीटं, पांघरायचे कपडे सगळे धुण्यात आम्ही इतका वेळ गेला ना की व्हिडिओ टाकायलाच वेळ नाही भेटला. म्हणून 2 दिवस भरपूर काम होतं. आणि आता पहिल्यापासून आपण लागू आपल्या शेतीच्या कामाला. म्हणून म्हटलं चला सकाळी सकाळी माझं सगळं आवरलं आणि आम्ही आलो इथं. आमच्या घराच्या बाजूला एक छोटंसं वावर आहे म्हणून त्याच्यामध्ये सगळं थोडं थोडं बनवलं होतं खाण्यासाठी. गवार, भेंडी, भाजी सगळं टाकलं होतं. आणि त्याच्यात 8 दिवसात इतकं गवत झालं आहे ना. आम्ही गेलो तेव्हा एवढं गवत नव्हतं, पण आम्हाला सारखा पाऊस आहे आणि इतकं गवत झालं आणि त्याच्यामध्ये ते सकाळी सकाळी रोज थोडं थोडं आवरलं का मी ते एक वाफा गवताचा काढते. आणि मग आज मला जायचं आहे सोयाबीन खुरपायला दुसरीकडं. ते पण आमच्याकडे आले होते म्हणून मला पण त्यांच्याकडं जायचं आहे. म्हणून म्हटलं चला एक व्हिडिओ टाकूया. बघू शकता मंडळींनो, मी लावलेली शेपूची बघू शकता किती छान उगली ही शेपूची भाजी. याच्यातलं गवत मी काढले, लय गवत होतं याच्यातलं गवत काढले. आणि ही पालक आहे, पालक अजून छोटी छोटी आहे, ही पालक आहे. आणि मंडळीनं बघू शकता मी वरून बेनला आहे ना, फक्त म्हणजे ते आपले बाजारात भेटतात ना लांब लांब गाजरं, त्याचं थोडंसं बेनं तयार केलं होतं घरी. बघू शकता मंडळीनं किती छान उगले ते गाजरं. बघा लय छान, असं पूर्ण फक्त सहज वरून बेने टाकून दिलं तर म्हणलं आले तर आले, नाही आले तर नाही आले. पण ते भरपूर चांगल्या प्रकारे इतकं छान उगवून जाईल त्यांची वरून बेनला लई चांगले. आणि मंडळीनं आम्ही काकडी लावली होती. बघा आमची काकडी, वेल टाकलं आहे काकडीने आमच्या. हे बघा इकडं पण आहे, इकडं पण आहे. असं त्या आंब्यापासून ह्या आंब्यापर्यंत आम्ही त्याला अशी दोरी बांधली आणि त्याच्यावर तो वेल काढून दिलेत सगळे वेल काकडीचे. बघू शकता आमच्या काकडीला काकडी पण आलेली आहे. बघा किती छान काकडी आली. बघू शकता छोट्या छोट्या प्रत्येक झाडाला थोड्या, म्हणजे सगळ्यांना कळ्या आल्यात पण काही काही झाडांनाच काकड्या आलेल्या आहेत. आणि ही आमची गवार आहे. गवार एवढी चांगली नाही, त्याच्यावर फवारा मारावा लागेल बरं का. आणि बघा ही आता याच्यातलं गवत उद्या काढणार आम्ही. हे भेंड्या आहेत पण याच्यात गवत किती, हे सगळ्या वाफ्यांच्यात एवढंच गवत होतं पण मी रोज थोडं थोडं काढलं आहे. म्हणून रोज थोडं थोडं काढलं तर मग दुसरीकडं पण कामात जाते ना, आपलं बी काम होते. आणि फ्लावर, कोबी, हे बघू शकता वांगी, यात बी लय गवत होतं पण मी सगळं साफ करून टाकले. आणि आमची हळद बघा मंडळींनो, आमची हळद इतकी चांगली आहे ना, अजून तिला काय आम्ही खत वगैरे काही घातलेलं नाही आहे, फक्त लावलेली आहे. बघू शकता एवढी आमची हळद आहे. हळदीत पण भरपूर गवत होतं, त्या हळदीतलं पण मी सगळं गवत साफ करून टाकलं आहे. आणि आता नाही आहे, आता पावसाच्या आधी थोडंसं काढलं होतं म्हणून त्यात परत थोडं चिकाटलं आहे. बघू शकता हे आल्याला जरा जास्त वेळ लागतो बरं का मंडळींनो उगायला. म्हणून बघू शकता हे आलं आणि हे दोडके. हा वालाचा वेल आहे आम्ही लावला आहे. आणि हे बघा हे दोडके आहेत. हे दोडक्यांना पण असं वेल काढून दिलेले आहेत आम्ही वरती. सगळं थोडं थोडं आम्ही खाण्यापुरतं लावलेलं आहे, घराच्या जवळ आहे म्हणून. दोडक्यांना पण काळ्या फुलं आलीत बरं का मंडळींनो, अजून दोडके नाही आले पण काळ्या फुलं आलेले आहेत. चला मंडळींनो, वारीला का जायचं याच्याविषयी मी तुम्हाला उद्या किंवा परवा एक व्हिडिओ टाकणार आहे. वारीला गेलंच पाहिजे आणि जो आनंद मिळतो तो सगळं मी तुम्हाला वारीमध्ये त्या व्हिडिओमध्ये सांगेन. आणि आता मला जायचं आहे सोयाबीन खुरपायला मंडळींनो. चला टाईम जायला 11 वाजायला आले आहेत. चला मंडळींनो, रामकृष्ण हरी, बाय बाय.